की काय चोखलिंगम जे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे तिकडले वाघमारे राज्याचे हे करतायत काय? हे कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहेत? अंबादास दानवे यांनी सांगितलेल्या गोष्टीत सत्य आहे, तथ्य आहे. हे निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या मागे घ्या म्हणून, कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे प्रत्येक ठिकाणी. हे किती काळ चालणार? ही लोकशाही आहे का? तुम्ही याला लोकशाही म्हटलं, तुम्ही याला निवडणूक म्हणता? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण कधीच निर्माण झालं नव्हतं. ते आता भारतीय जनता पक्ष मेंदी आणि अजित पवारांनी सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले. सगळे गुंड. तुम्ही कोणत्या गुंडाचं नाव घ्या आणि कोणत्याही गुंड टोळीचा संदर्भ द्या, ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहेत आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सामील आहे. केडीएमसी मध्ये भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले. तिथे ठाकरे बंधूंचे उमेदवार होते का आणि त्यांना काही धमक्या आल्या का? तुमच्याकडे धमक्या सर्वत्र आलेल्या आहेत. जळगाव, पुणे, संभाजीनगर, मुंबईत धमक्या देत आहेत. पण त्या धमक्यांना भीक घालणारे आम्ही नव्हे, अजिबात नाही. आम्ही तुमच्या छाताडावरती उभं राहून भगवा फडकवू, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. मुंबई आणि ठाण्यामध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. मुंबई ठाण्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांनी हे उद्योग सुरू केले. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना एकत्रितरित्या शिवसेना भवनात मार्गदर्शन करणार आहे. बरं, असं पहिल्यांदाच होतंय की अमित ठाकरे हे पहिल्यांदा शिवसेना भवनातही जातील, तर त्या निमित्तानं काय सांगणार? आनंदाची गोष्ट आहे. 4 तारखेला सन्मान्य राज ठाकरे सुद्धा शिवसेना भवनात येत आहेत. वचननामा जो संयुक्त वचननामा आम्ही प्रकाशित करतो आहोत, त्या संदर्भात काल उद्धवजी आणि राजसाहेबांमध्ये चर्चा झाली प्रदीर्घ काळ. त्यानंतर 4 तारखेला शिवसेना भवनामध्ये वचननाम्याचं प्रकाशन आहे आणि माननीय राज ठाकरे शिवसेना भवनात त्यासाठी उपस्थित राहतील. ही सगळ्यांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. साधारण किती वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात येतील? त्यांना परवा हा प्रश्न विचारा तुम्ही.